पवित्र अधिक मासात भक्ती, जप आणि देवाचं स्मरण यापेक्षा सुंदर सकाळ अजून काय असू शकते ना. नमस्कार सगळ्यांना. आजच्या ब्लॉगची सुरुवात एका सुंदर सकाळपासून करते. आजचा दिवस खूप खास आहे कारण अधिक मास सुरू आहे आणि आज कमला एकादशी आहे. त्यामुळे आजची सकाळ देवाच्या नामस्मरणाने आणि भक्तीने सुरू केली. चला तर मग माझ्यासोबत बघूया आजचा हा छोटासा भक्तिमय दिवस. मी कुंडीतलं गुलाबाचं फूल देवाला वाहून घेतलं. त्यानंतर देवासमोर दिवा लावायला घेतला. दिवा लावून झाला. या प्रकाशासोबत घरात सुख, शांती आणि सकारात्मक नांदो हीच प्रार्थना. त्यानंतर धूप लावला. धुपाच्या सुगंधाने वातावरण अगदी प्रसन्न आणि भक्तिमय झालं आणि अगरबत्ती लावून देवाची मनापासून पूजा केली. देवाचं नामस्मरण करत दिवसाची सुरुवात केली. यानंतर देवासमोर घंटानाद केला. त्या मधुर नादाने घरभर भक्तीचं वातावरण पसरलं आणि मन अगदी प्रसन्न झालं. यानंतर देवाची आरती करून घेतली. आरती झाल्यानंतर आज कमला एकादशी आहे. या निमित्त 11 वेळा पुरुष सूक्त आणि श्री सूक्ताचं पठण केलं. त्याचबरोबर 11 माळी जप केला. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर मी तुम्हाला दाखवते ही आजची माझी पूजा आहे. आज खूपच स्पेशल केली होती आणि इथे मी बाळकृष्णांना चंदनचा लेप लावला होता. आरती आणि सेवा झाल्यानंतर देवासाठी नैवेद्याची तयारी करायला घेतली. भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये मीठ, साखर आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलं. त्याचबरोबर मी इथे बटाटा चिरून घेतलेला आहे. तो स्वच्छ धुतलेला आहे आणि त्याच्या बारीक फोडी केलेल्या आहेत. शेंगदाणे खरपूस तळून झालेले आहेत. त्याचबरोबर इथे चिरलेले बटाटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. बटाट्यामुळे खिचडी अगदी टेस्टी होते. बटाट्याच्या फोडी चांगल्या फ्राय करून झालेल्या आहेत. आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकणार आहे. मिरच्या चांगल्या तळून झाल्या की त्याच्यामध्ये खिचडी ॲड करायची आहे. तर तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असतील तर तुम्ही जिरेसुद्धा टाकू शकतात. नाही टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही. तर कढईमध्ये इथे मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. चांगला तो मिक्स करून घेते. तर तुम्ही बघू शकतात की किती सुंदर खिचडी दिसते. अजिबात अशी चिकट वगैरे झालेली नाही, एकदम मऊ आहे. तर इथे स्वामींसाठी नैवेद्य बनवून तयार झालेला आहे. आता आपण तो स्वामींना दाखवूयात. तर पाण्याची 2 बोटं घेतलेली आहेत. चौकोन काढला आणि त्याच्यावरती ताट ठेवला आणि स्वामींना नैवेद्य दाखवला. एवढे नारळ पाहून विचारत पडलात ना. तर यांनी पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीला नवस केला होता. तर तो आज आम्ही फेडण्यासाठी 50 मोदक बनवणार आहोत. तर ऑलमोस्ट सर्व नारळांचं कवच काढून झालेलं होतं. फक्त हा एकच राहिला होता ज्याने खूप त्रास दिला. संध्याकाळी मंदिरात जायचं असल्यामुळे दुपारी सीटलेस कलर लावून केस सेट करून ठेवले. आता मोदक बनवण्यासाठी खोबरं किसून घेतलं. तर इथं माझं खोबऱ्याचं किस रेडी आहे आणि हे शिल्लक राहिले होते. तर आता मी 10-12 बदाम आणि 10-12 काजू घेतले आणि त्याची पावडर बनवली. तर कढई गरम झाल्यानंतर 1 चम्मच तूप टाकलं. त्याच्यामध्ये खोबरं टाकलं आणि त्याचबरोबर जेवढं खोबरं घेतलं त्याच्या निम्मा गूळ घेतला. बाकीचे मोदक वगैरे कसे झालेत ते व्हिडिओमध्ये मी रेकॉर्ड नाही केलं, खूप उशीर झाला होता. आणि त्यानंतर आम्ही आलो मंदिरामध्ये. गणपती बाप्पांचं जोडीने दर्शन घेतलं आणि नैवेद्यही दाखवला. त्याचबरोबर सर्व भाविकांना तो प्रसाद म्हणून वाटला आणि तो सर्वांना आवडला देखील. इथेच आमचा नवस पूर्ण झाला नाही. हे आमचे काही आजचे फोटोज होते. लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. थँक्यू.